एवढं डोकं जर अभ्यासात लावलं असतं तर आज कुठल्या तरी मोठ्या कंपनीत इंजिनियर असतं असतं. हे वाक्य आपण सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी ऐकलंच असेल. पण मी आज तुम्हाला एका अशा पोराबद्दल सांगणार आहे ज्यानं अभ्यासात डोकं लावलंच नाही तर अख्ख्या देशाला आपल्या जोक्सवर हसवलं. हा मुलगा म्हणजे सध्याचा इंटरनेट सेन्सेशन समय रायना. तुम्ही इन्स्टा रील उघडा किंवा युट्यूब, सध्या सगळीकडे हाच चेहरा दिसतोय. त्याचं इंडिया गॉट टॅलेंट तर सध्या घराघरात पोहोचलं होतं. त्यावर मिलियन्स व्ह्यूज होते. त्याचा शो इंडिया गॉट टॅलेंट तुफान गाजला, मग अचानक बंद झाला आणि आता तो पुन्हा नव्या जोम्याने येतो. पण हा समय आजच्या जेन्झी पोरांना एवढा आपलाचा का वाटतो? त्याच्या आयुष्यातले ते काश्मीरी संघर्षाचे दिवस आणि आताचा हा करोडोंचा टर्न ओव्हर याच्या मागे नेमकी जादू काय आहे? आज सगळा विषय खोलात जाऊन मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. मित्रांनो, आपण अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असे वैचारिक, भन्नाट, सखोल विश्लेषण त्याचबरोबर अभिजात माणसांच्या गोष्टी तुमच्या समोर आणत असतो. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अभिजात मराठी विषय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. समयच्या लोकप्रियतेचं पहिलं कारण म्हणजे त्याचं रॉ. समय मूळचा काश्मीरचा. 90च्या दशकात त्याच्या कुटुंबाला काश्मीरमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे घर सोडावं लागलं. त्याच वेळेच्या कुटुंबाचा फायनान्शियल प्रॉब्लेम सहन करावा लागला. समय अनेकदा म्हणतो की ज्यांनी सगळं गमावलंय त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. हीच निडर वृत्ती त्याच्या कॉमेडीत दिसते. आजच्या जेन्झी पिढीला असाच नो फिल्टर माणूस आवडतो, जो प्रस्थापित व्यवस्थेला आणि मोठ्या सेलिब्रिटींना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. फेब्रुवारी 2025 मध्ये इंडियाज गॉट टॅलेंट हा युट्यूब शो एका मोठ्या वादात सापडला होता. एका एपिसोडमधील आक्षेपार्ह वक्तव्यावरून या शोवर अनेक राज्यांमधून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. हे प्रकरण इतकं वाढलं की राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले. तसंच महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीला सुरुवात केली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं होतं. इंडियाज गॉट टॅलेंटच्या त्या वादग्रस्त एपिसोडमध्ये नक्की काय झालं होतं? समयने त्याच्या स्टिल अलाइव्ह या नवीन व्हिडिओमध्ये सांगितलं की रणवीर अलाहाबादी याने तो आक्षेपार्ह प्रश्न संपूर्ण शूट मध्ये किमान 8 वेळा विचारला होता. रणवीर इथे बरंच काही बोलला होता, पण समयने एडिट मध्ये या गोष्टी काढून टाकल्या होत्या. मात्र फायनल एडिट मध्ये तो एक प्रश्न चुकून किंवा मुद्दामून राहिला आणि तिथेच माशी शिंपली. एका चुकीच्या प्रश्नामुळे शो मधील प्रत्येक व्यक्तीचं नुकसान झालं आणि भेट पोलिसांपर्यंत गेली. हा वाद इतका वाढला की मुंबई पोलिसांनी थेट दखल घेतली. समयला आणि इतर सहकाऱ्यांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागला. एका बाजूला राजकीय नेते तुटून पडले होते, तर दुसऱ्या बाजूला मुकेश खन्ना आणि सुनील पाल यासारख्या अभिनेत्यांनी या शोवर कडक शब्दात टीका केली होती. सुनील पाल तर म्हणाले होते की कपिल शर्माकडून कॉमेडी शिका. पण समयने या व्हिडिओत एक मोठा गौप्यस्फोट केला की खुद्द कपिल शर्माने समयला मेसेज करून इंडिया गॉट टॅलेंट शोचं कौतुक केलं होतं. म्हणजे टीका करणाऱ्यांना समयने कपिल शर्माच्या नावाने चोख प्रत्युत्तर दिलं. एक वर्ष कॉमेडी पासून दूर राहणं एका कलाकारासाठी मृत्यूसारखं असतं. समयने सांगितलं की या वादामुळे त्याच्या कामावर थेट परिणाम झाला. वैयक्तिक आयुष्यात त्याला मानसिक त्रासातून जावं लागलं, पण त्या काळात त्याने शांत राहणं पसंत केलं. रणवीरने जरी माफी मागितली असली तरी त्याचं नुकसान समय आणि त्याच्या टीमला सोसावं लागलं. त्याने दाखवून दिलं की डार्क ह्युमरच्या नावाखाली काही खपून घेतलं जात नाही आणि म्हणून कलाकाराचा गळाही दाबता येत नाही. त्याने आपल्या कमबॅक व्हिडिओमधून स्वतःची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली आणि हेच आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. समय रायनाचा डार्क ह्युमर समजून घ्यायचा असेल तर त्याचं काश्मीरचं बॅकग्राऊंड समजून घ्यायला हवं. 90च्या दशकात काश्मीरी पंडितांना जेव्हा घर सोडावं लागलं तेव्हा समयचं कुटुंबही त्यात होतं. ज्या माणसाने लहानपणीच आपलं सर्वस्व गमावलेलं पाहिलंय त्याला कशाचीच भीती उरली नाही. समय अनेकदा म्हणतो, ज्याला हरवण्याची भीती नाही तेच जगात मोठी रिस्क घेऊ शकतात. इंजिनिअरिंग मध्ये नापास होणं किंवा लोकांच्या शिव्या खाणं हे त्याच्यासाठी काहीच नाही. हीच निर्भीड वृत्ती त्याला इतर कॉमेडियनपेक्षा वेगळं ठरवते. समयची स्टाईल ही ऑफेन्सिव्ह वाटू शकते, पण ती प्रामाणिक आहे. त्याने स्टँडअप कॉमेडीचा प्रवास पुण्याच्या एका छोट्या क्लबमधून सुरू केला आणि आज तो स्वतःचा एम्पायर उभा करतोय. त्याने इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये जो प्रयोग केला तो टीव्हीवरच्या कोणत्याही रिअलिटी शोला लाजवणार आहे. तिथे जज सुद्धा भयभीत असतात, कारण त्यांना माहित असतं की समय कधीही कोणाचीही खेचू शकतो.
आजच्या 18 ते 20 वर्षाच्या पोरांना समय इतका का आवडतो? त्याचं साधं उत्तर आहे, तो आपल्यासारखाच वाटतो. समय कधीही मोठ्या स्टार सारखा वागत नाही, तो शिव्या देतो, तो आपल्या मित्रांचीच खेचतो, तो लाईव्ह स्ट्रीम मध्ये लोकांसोबत गप्पा मारतो. आजची पिढी ही फेक गोष्टींना कंटाळली, त्यांना समयची ऑथेंटिसिटी आवडते. चेस बोर्डवर बसून तो ग्रँड मास्टरची सुद्धा जशी खिडकी घेतो, ते बघताना पोरांना वाटतं की हे आपलाच ग्रुपमधला बॅक बेंचर मित्र आहे, जो जगात नाव कमवतो. समय त्याच्या शो मध्ये फॅन्स, पॅनलिस्ट, कंटेस्टंट इतकंच काय, तर तो प्रमोशन किंवा इंटिग्रेशन साठी आलेल्या ब्रँडला सुद्धा सोडत नाही. एखादा ब्रँड करोडो रुपये देऊन एका युट्यूबर कडे जातो आणि तो युट्यूबर चक्क कॅमेरा समोर त्या ब्रँडची इज्जत करतो. समय राहण्यासाठी ब्रँड हा केवळ त्याच्या जोक्सचा, प्रमोशनचा एक भाग असतो. मग तो झोमॅटो असो किंवा अन अकॅडमी, समयने कोणाला सोडलं नाही. झोमॅटो सारख्या ब्रँड्सना सवय असते की त्यांच्या जाहिरातीत इमोशनल गाणी किंवा छान खाण्याचे व्हिज्युअल्स असावे. पण समयने काय केलं, त्याने चक्क झोमॅटोच्या डिलिव्हरी टाइमवर आणि त्यांच्या नोटिफिकेशनवर जोक मारले. तो चक्क असं म्हणाला की तुम्ही पैसे दिलेत म्हणून मी हे ऍप डाउनलोड करायला सांगतोय, बाकी तुम्हाला माहितच आहे काय होतं ते. विचार करा, ज्या ब्रँडची व्हॅल्यू हजारो कोटींच्या घरात आहे, त्याची समय अशी टिंगल करण्याची हिंमत करतो, ही सुद्धा लाईव्ह. त्याचप्रमाणे अन अकॅडमी ही एक ऑनलाईन शिक्षणाची एक मोठी कंपनी आहे. समयने त्यांच्या जाहिरातीमध्ये त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर शिकवणाऱ्या शिक्षकांची स्टाईलची आणि त्यांच्या मोटिवेशनल गप्पांची नक्कल केली. तो म्हणाला, मुलांना शिकवण्यापेक्षा तुम्ही जाहिरातींवर जास्त पैसे खर्च करताय, हे बोलण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. त्याने अन अकॅडमीला चक्क त्यांच्याच मार्केटिंग बजेटवरून ट्रोल केलं. पण गंमत बघा, या जाहिरातीमुळे अन अकॅडमीला जेवढे व्ह्यूज मिळाले, तेवढे त्यांच्या ओरिजिनल जाहिरातीला सुद्धा मिळाले नसतील. तशी ती ब्रँडची सुद्धा स्ट्रॅटेजी असते. तर मित्रांनो, तुम्ही समयचा स्टील अलाइव्ह व्हिडिओ पाहिलाय का? तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या राड्याला केवळ रणवीर अलाहाबादी जबाबदार होता का, की समयने तो भाग एडिट करायला हवा होता? समय राहण्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? काश्मीरच्या गल्लीतून निघालेला हा मुलगा आज भारताच्या डिजिटल जगाचा राजा झाला. इंडियाज गॉट टॅलेंटने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की लोकांकडे टॅलेंट असो वा नसो, समयकडे ते टॅलेंट विकण्याची कला नक्कीच आहे. समयचा तो लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.